नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बुजगावण्याचं गुपित काय. चला तर मग सुरुवात करूया. मीरा आता 18 वर्षांची झाली होती. जिने नुकताच गेल्या महिन्यात तिचा 18वा वाढदिवस साजरा केला होता. तिला दर उन्हाळ्यात सुट्टीला तिच्या आजी आजोबांच्या गावी जायला आवडायचे. आजी आजोबांचे घर शेतात होते. शेतात जाणे तिला आवडायचे. तिला प्राण्यांसोबत खेळण्यात, धान्यांचे कोठार शोधण्यात आणि कामात मदत करण्यात मजा यायची. पण एक गोष्ट होती जी तिला नेहमी घाबरवायची, ते म्हणजे गव्हाच्या शेतातलं बुजगावणं. का माहीत नाही, पण जेव्हाही ती त्या बुजगावण्याला पाहायची तेव्हा तिला अस्वस्थ वाटायचं. त्यावर एक चिंध्या झालेली टोपी, पॅचअपचा कोट आणि चेहऱ्यासाठी एक सॅक होती. ते पुरेसे निरुपद्रवी दिसत होते, परंतु मीराला ते काहीतरी भयंकर वाटायचं. ती नेहमी त्याच्या जवळ जाण्याचे टाळत असे आणि त्याच्या बटनाच्या डोळ्यात पाहण्याचे धाडस तिने केले नाही. एका रात्री तिला एक भयानक स्वप्न पडले. तिने स्वप्नात पाहिले की ती गव्हाच्या शेतात चालत आहे आणि ते बुजगावणे तिच्या मागे येत आहे. तिला याची चाहूल लागताच तिने धावण्याचा प्रयत्न केला, पण ते बुजगावणे वेगवान होते. त्याने मीराला हाताने पकडले आणि जवळ ओढले. तिने आरडाओरडा केला, पण तिचे कोणीही ऐकले नाही. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि लाल रंगाचा फ्लॅश दिसला. मीरा दचकून उठली. नशीब हे एक स्वप्न होतं. ती घामाने चिंब भिजलेली होती. ती उठली आणि आजोबांच्या बेडरूमकडे धावली. तिने त्यांना तिच्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि त्यांना ते बुजगावणे खाली घेण्याची विनंती केली. आजी आजोबांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिला सांगितले की हे फक्त एक वाईट स्वप्न आहे. ते म्हणाले की कावळ्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी ते बुजगावणे तेथे उभे केले आहे आणि ते निरुपद्रवी आहे. त्यांनी तिला परत झोपायला सांगितले. मीराने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. तिला वाटले की ते बुजगावणे वाईट आहे आणि तिला दुखवू इच्छित आहे. तिने हे प्रकरण स्वतः हाताळण्याचे ठरवले. सगळे झोपेपर्यंत ती थांबली आणि मग ती घराबाहेर पडली. तिने एक कात्री पकडली आणि गव्हाच्या शेताकडे निघाली. तिला बुजगावणं सापडलं आणि सोबतच एक भीतीची लाट जाणवली. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दृढ निश्चयाने त्याच्याकडे गेली. तिने त्याची टोपी काढली आणि पाहते तर काय, तिचा जीव मुठीत आल्यासारखे झाले. तिच्या हातातून कात्री खाली पडली, कारण टोपीखाली मानवी कवटी होती. ती किंचाळली आणि परत अडखळली. ती कशावरून तरी घसरली आणि जमिनीवर पडली. तिने खाली पाहिले तर तिला हाडांचा ढीग दिसला. तिला समजले की हे बुजगावणे पेंढ्यांपासून बनलेलं नसून मानवी अवशेषांचं आहे. तिला तिच्या खांद्यावर थंड हात जाणवला. तशी ती मागे वळली. बुजगावणे तिच्या पाठी उभे होते. अगदी मिश्किलपणे हसत होते. हॅलो मीरा, मी तुझी वाट पाहत होतो. ते उग्र आवाजात म्हणाले. मीरा पुन्हा किंचाळली आणि बेशुद्ध पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे आजी आजोबा उठले आणि त्यांनी पाहिले की मीरा बेपत्ता आहे. त्यांनी घर आणि शेत शोधले, पण त्यांना ती सापडली नाही. त्यांनी पोलिसांना फोन केला आणि तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलीस आले. त्यांनी परिसरात शोध घेतला. त्यांना मीराची कात्री आणि तिच्या पायाचे ठसे सापडले, जे गव्हाच्या शेताकडे जात होते. ते त्यांच्या मागे गेले आणि बुजगावणे गाठले. बुजगावण्यापासून मीराच्या पायाचे ठसे बाकी कुठेही दिसले नाहीत. पोलिसांना कळेना की इथून पुढे मीरा कुठे गेली असेल. अर्थातच
पुसगावण्याबद्दल कोणालाही शंका नव्हती, पण याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही की पुसगावण्याच्या टोपीखाली नवीन कवटी आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.